गावचा रोशन दादा पुढं करीतो आपला वादा युवा थँक्यू सो मच. अतिशय सुंदर स्पर्धा तुम्ही खरं तर एन्जॉय करता. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि अंतिम लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला संघ आहे तिरंगा दुंद्र्यानं त्याला फाईट करेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटण्या अशी आपण ही लढत पाहतोय. सुपर 12साठी कोणता संघ क्वालिफायर होईल. सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगला खेळ राहिला पेंदर टीमचा आणि तो संघ सुपर 12 अर्थात सुपर 12मध्ये क्वालिफायर झाला आहे. आजच्या दिवसामध्ये दुसरी टीम कोणती लकी राहील हे पाहणं गरजेचं आहे. टॉस जिंकलाय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणी टीमनं प्रथम इथे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच ही द्वितीय फेरीमधली दुसरी लढत तुम्ही इथे खरं तर पाहता. अतिशय सुंदर स्पर्धा आमदार चषकाचे हे भव्य दिव्य आयोजन आणि या स्पर्धेची आजची अंतिम लढत तुम्ही खरं तर इथे एन्जॉय करता. सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. सर्व अतिथीगणांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करता. जाऊया मॅचच्या दिशेनं. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला उसाटणी टीमला. याचं कारण असं कारण की मागील 3 मॅच आपण पाहिल्या धाबा चेस होत नाहीये या मैदानावरती आणि त्याच्याच कारणाने इथे उसाटणी टीमनं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. डिफेन्स करण्याचा प्रयत्न नक्कीच निर्णय घेतलाय तो मात्र नक्कीच उसाटणी टीमनं. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज मुकेश आणि अजय भंडारी ही जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती नक्कीच पाहायला मिळेल. अंतिम लढत खरं तरी ते पाहतोय. चला थोडंसं स्पीडअप करा दुंद्रे संघ. अजय भंडारी ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक वरती मुकेश ही जोडी ओपनिंग ब्लास्ट जोडी तुम्हाला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणी टीमची पाहायला मिळेल. मुख्य गोलंदाजीच्या भूमिकेवरती गोलंदाज येईल तो मात्र अमर पाटील या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. दोन्ही टीमला कॉम्बॉक्समधून शुभेच्छा. चांगलं क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मॅच रफ अँड टफ होईल यातील मात्र शंका नाही. पंचांचा हिरवा कंदील गेम ऑन. पहिलाच बॉल प्रगतीपथावर अमर पाटील त्याला फेस करे फलंदाज अजय भंडारी. गोलंदाज तयार होतोय. मॅन्डेटरी पॉवर सर्कलचा षटक या. पहिलाच बॉल प्रगतीपथावर गोलंदाज अमर पाटील समोर अजय. पहिलाच बॉल इथे लाईन मिस केली. पंचांचा इशारा सांडेपारकर सरांची अनोखी अदा. हा बॉल वाईट आहे. अवंतर एक धावेनं अकाउंट ओपन होता स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणी टीमचा. 1 धाव धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करतोय तिरंगा दोंद्रे संघ. धावा वाचवाव्या लागतील. खरं तर एक्स्ट्रा धावा मी म्हणेन वाचवाव्या लागतील दोंद्रे टीमला. पहिल्याच बॉलवरती अमर पाटीलनं वाईट फेकला. बॅटच्या प्रॉपर रडारमध्ये चांगला फटका आहे. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं पहिलाच माइट हिट षटकार. धनंजय पाटील दादा असतो रोशन दादाच्या जोडीला दिलदार दिलाचा संतोष पाटील आहे दादाच्या संगतीला. रोहित पाटील राकेश पाटील. थँक्यू डीज अप्पा. पहिलाच दमदार षटकार पाहतोय. अजय भंडारी ऑन फायर करत असताना या मॅच मध्ये पहिला बॉल वाईट. पहिला सेकंड बॉल वरती आक्रमण केलं अजय भंडारीने टोकला षटकार. 7 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसामध्ये कोणता दुसरा संघ सत्ता गाजवेल हे पाहणे गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा प्रहार केला जाते. क्षेत्ररक्षक आहेत. ओहो हो इथे केली चुकी. जीवनदान दिलंय खरं तर अजय भंडारीला. क्षेत्ररक्षक होते तिथे किशोर आणि इथे जीवनदान दिलंय मी म्हणेन अजय भंडारीला. या बॉलवरती आली आहे सिंगल आणि 1च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. तुम्ही दिलेलं जीवनदान त्याची किंमत तुम्हाला नक्कीच मोजावी लागेल. अजय भंडारीचा आपण विचार केला या नक्कीच कित्येक वर्ष खूप चांगला खेळ आणि या वर्षी त्यांना मॅन ऑफ द सिरीजमध्ये 2 बाईक ज्याच्या नावावरती राहिल्यात त्या फलंदाजाला इथे जीवनदान दिला. स्ट्राईकवरती फलंदाज होते मुकेश.
प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं होता, मात्र इथे व्यवस्थित संपर्क नाही या बॉलवरती आली सिंगल. एकच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 9 या आकड्यावरती. पुन्हा स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकवरती फलंदाज अजय भंडारी. अमर पाटील पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर सेकंड बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर आपण 2 सिंगल पाहिल्या. टोटल 9 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल पहा, बॉल पुन्हा लाईन पाहिली जाईल. यस पंचांचा इशारा, चेंडू वाईट आहे. अवंतर धावा सध्या खर्च करतोय अमर पाटील. बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमसाठी. टोटल संघ जाऊन पोहोचलाय दुहेरी आकड्यामध्ये. आता संघ तुम्हाला पाहायला मिळेल 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती. अजय भंडारीला दिलेलं जीवनदान आणि त्याची कुठपर्यंत किंमत मोजेल नक्कीच दुंद्रे संघ. अप्रतिम फटका, फलंदाज अजय भंडारी ऑन फायर करत असताना उड़ान तो भरनी है, चाहे कई बार गिरना पड़े, सपनों को पूरा करना है, चाहे खुद से भी लढना पड़े. स्वप्न ड्रीम घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो मात्र स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. अजय भंडारीला दिलेलं जीवनदान आणि त्याची किंमत सध्या मोजतोय TCC दुंद्रे, तिरंगा दुंद्रे. इथे जीवनदान दिलं खरं तर अजय भंडारीला आणि त्याच्यानंतर हा फटका षटकार पाहिलं. धावसंख्येला अगदी पहिल्या षटकापासून वेग दिला जाते. अजय भंडारीच्या माध्यमातून अमर पाटीलवरती केलं आक्रमण. टोटल धावांची इन्व्हेस्टमेंट फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. अंतिम लढत आजच्या दिवसामध्ये एक चांगले क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा वेगवान बॉल होता, चांगली लाईन नक्कीच अमर पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ज्या रीतीनं षटकारला त्याच्यानंतर लगेच परुत्तर बॅकअप दिलं खरं तर अमर पाटीलनं. हा फेकला डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. टोटल 16 धाबा. मॅन्डेटरी पॉवर सर्कलच्या ओव्हरमध्ये पॉवर सध्या दाखवतोय अजय भंडारी. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि अवकेच्या बाहेर. हा तिसरा षटकार येईल अजय भंडारीच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये दमदार बॅटिंग पाहिली अजय भंडारी. ज्याला दिलं खरं तर जीवनदान आणि त्याची किंमत सध्या मोजतोय तिरंगा दुंद्रे संघ. पहिल्या ओव्हरमध्ये अमर पाटीलने खर्च केला टोटल 22 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये खूप धावा खर्च केला अमर पाटीलला. सेकंड ओव्हर टेनिस क्रिकेटचा मोठा चेहरा अर्थात प्रसन्न पाटील गोलंदाजीच्या भूमिकेवरती. समोर फलंदाज स्ट्राईकवरती मुकेश आहे. अजय भंडारी सध्या चांगली बॅटिंग करता. तो सध्या नॉन स्ट्राईकवरती. स्ट्राईकवरती मुकेश हा सध्या. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल. गोलंदाज तयार प्रसन्न पाटील. पहिलाच बॉल वेगवान फेकलाय. अगदी शांत ठेवले या बॉलवरती फलंदाज मुकेशला. हा बॉल निर्धाव आहे. प्रसन्नमध्ये ती क्षमता आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगलं गोलंदाजी सातत्यानं पाहिली आहे आणि तोच सध्या गोलंदाज. बॅकअप द्यावं लागेल तिरंगा दुंद्रे टीमला. थोडंसं धाबेवरती अंकुश लावावं लागेल प्रसन्न पाटीलला. स्विच हिट केला. फटका चांगला आहे. थर्ड मॅनला हा फटका फलंदाज मुकेशच्या बॅटमधून येतोय. चौकार. थँक्यू. प्रसन्न पाटीलवरती देखील अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. आत्मविश्वासानं सध्या खेळ साकारतोय मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटण्या. बॅटची इनर एज क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन मध्ये
जोपर्यंत चेंडूला अडवतील उचलतील फेकतील तोपर्यंत संधी इथे निर्माण झाली. दोन फलंदाजांच्या माध्यमातून या बॉलवरती आली आहे सिंगल. धावसंख्या तुम्ही पाहाल अगदी डोंगर उभारण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना उसाटणे संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. चेंडू फेकले प्रसन्न पाटीलला टोटल 3 खर्च केला 5 धाबा. पहिला ओव्हर खूप महत्त्वाचा राहिला बॅटिंग करत असताना उसाटणे टीमसाठी, कारण की पॉवर सर्कलच्या ओव्हरमध्ये खरं तर पॉवर दाखवली उसाटणे टीमनं. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 22 धाबा. समोर अजय टू प्रसन्न. हा बॉल अगदी चांगल्या लाईनवरती फेकलाय. नक्कीच प्रसन्न पाटीलला हा बॉल डॉट आलाय. या षटकामध्ये थोडंसं धावगतीला स्लो करण्याचा प्रयत्न केला प्रसन्न पाटीलला. 4 चेंडूमध्ये 5 धाबा खर्च केला. अजय जोपर्यंत खेळपट्टीवरती या तोपर्यंत मोठे फटके नक्कीच पाहायला मिळतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न तितकीच चाणक्यरीत्या ते सध्या गोलंदाजी करतोय. अचूक टप्पानं नियंत्रित गोलंदाजी प्रसन्न पाटील करत असताना या मॅचमध्ये बॅक टू बॅक हा दुसरा बॉल निर्धावालाय. धावसंख्या स्थिर 27. 27 धाबा धावफलकावरती. चेंडूचा विचार केला अंतिम बॉल प्रसन्न पाटील आणि समोर ऑन स्ट्राईकवरती अजय भंडारी हा सध्या स्ट्राईकवरती सज्ज. अंतिम बॉल प्रसन्न पाटीलचा 27 धाबा. पालख्यातनं पुश केला फक्त दिशा दिली फाईन लेग क्षेत्रश पोहोचतील आणि अंतिम बॉलवरती आली सिंगल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे 28-28 या आकड्यावरती. हॅलो हॅलो थँक्यू डीजे. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 28 धावा. पहिल्या षटकामध्ये अमर पाटीलने खर्च केला 22. त्याच्यानंतर प्रसन्न पाटील अगदी इम्प्रेस केला. सेकंड ओव्हरमध्ये खर्च केल्या 6 धावा. विकेट अद्याप गमावला नाही हे शुभसंकेत असतील उसाटणे टीमसाठी, जी सलामीची जोडी खेळपट्टीवरती गेली होती. मुकेश आणि अजय भंडारी अद्याप खेळपट्टीवरती. तिसरा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल TCC धुंद्रे अर्थात तिरंगा धुंद्रे टीमचा तिसरा गोलंदाज मिळेल. यस लावडा फील. पहिली सफलता. पहिला फलंदाज मैदानातून बाहेर होईल. पहिला सुयश मिळतोय. फलंदाज बाद होतोय तो मात्र अजय भंडारी. करिश्मा दिसते नाटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा. थैंक यू. जिंदगी आसान है, बस खुद को मजबूत करना पड़ता है. सही समय कभी नहीं आता, समय को सही बनाना पड़ता है. इथे ज्या विश्वासानं गोलंदाजी दिली अर्थात मिलन सिनारेवरती विश्वास दाखवला त्या विश्वासावरती ठाम पहिल्याच बॉलवरती सुयश मिळाला ना. अजय भंडारी बिग धक्का हा उसाटणे टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमर हिलाल इन झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल हा धक्का 28 वरती लागलाय. पहिल्याच बॉलवरती सुयश. सेकंड बॉल पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकवरती बॅट्समन अमर हिलाल हा तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड बॉल गोलंदाज तयार मिलन सिनारे. यस बॉल इथे लाईन पाहिली जाईल. संडे पालकर सरांचा इशारा होता. बॉल वाईट आहे. अवंतर एक धाव मिळेल उसाटणे टीमला. संघ जाऊन पोहोचलाय 29-29 या आकड्यावरती. सध्या उसाटणे संघ खेळतोय. तिसरा षटक 4 षटकांची मॅच आहे. तिसरा षटक भेटतो मिलन सिनारे. पहिला बॉलवरती विकेट. त्याच्यानंतर लाईन थोडीशी मिस केली. पुन्हा एकदा त्याच लाईनवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल मिलनला. पुढचा बॉल समोर अमर हिलाल परफेक्ट यॉर्कर
क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला आणि हा बॅक टू बॅक दुसरा धक्का तो मात्र उसळणे टीमला. बॅक टू बॅक दोन धक्के दिले. ज्या रीतीनं अमर पाटीलला विकेट मिळाली नाही, प्रसन्न पाटीलला विकेट मिळाली नाही, मात्र विकेटसाठी अगदी झाले रचून ठेवलं होतं. त्याच्यानंतर मिलनवरती विश्वास दाखवला आणि अखेरकार बॅक टू बॅक हे दोन धक्के दिले उसळणे टीमला. धाबत संख्या पाहायला मिळेल 29 आणि 29 वरती हा दुसरा धक्का. चांगली गोलंदाजी होत्या. गोलंदाज मिलन सिनारेच्या माध्यमातून अगदी धावसंख्येला अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय तो मात्र मिलन सिनारे. प्रसन्न पाटीलला इम्प्रेस केला, चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला मी म्हणे 22 धावा अमर पाटीलला. त्याच्यानंतर थोडासा प्रेशर निर्माण झाला होता आणि प्रेशरला अगदी रिलीज केलं तो मात्र तिरंगा दुंद्रे टीमसाठी प्रसन्न पाटीलला. त्याच्यानंतर मिलन देखील चांगली गोलंदाजी करतोय ऑन हॅट्रिक. यू मिस आय विल डेफिनेटली इट. बॅक टू बॅक हा तिसरा धक्का. बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे टीमला चांगली ताकदवर गोलंदाजी पाहतोय मिलन सिनारेच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज मिलन सिनारे. 3 फलंदाजांना बॅक टू बॅक मैदानातून बाहेर ढकलत आणि ह्या स्पर्धेची मी म्हणेन दुसरे हॅट्रिक संपादन करतोय. विकेट हॅट्रिक अप्रतिम. तीन फलंदाजांना बाद केलं मिलन सिनारेनं. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 29. पूर्णपणे डिस्ब्रेक लावून ठेवलाय धावसंख्येवरती मिलन सिनारेनं. पुन्हा प्रहार, पुन्हा संधी. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक आहेत. चौथा फलंदाज मैदानातून बाहेर होईल. काय गोलंदाजी करतोय आता मी म्हणेन या मॅच मध्ये थोडासा बॅकफुट वरती गेलाय संघ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. थँक्यू डीजे. आता करायचं तर काय करायचं प्रश्नचिन्ह सध्या निर्माण झालाय. वारंवार विकेट गमावले जातात उसाटणे टीमच्या माध्यमातून. संयम ठेवणं हे गरजेचं आहे. शांत दिमागानं चांगलं खेळ नक्कीच करावं लागेल या मॅच मध्ये उसाटणे टीमला. धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्या त्या प्रवीण सर. त्याच्यानंतर प्रसन्न पाटीलने चांगली गोलंदाजी केली. प्रसन्न पाटीलने खर्च केला 6. त्याच्यानंतर मिलन सिनारे 4 बॉलवरती 4 विकेट आणि 1 एक्स्ट्रा धाव अर्थात वाईट फेकलाय. चांगली गोलंदाजी, ताकदवर गोलंदाजी. धावसंख्येला अगदी स्थगिती लावून ठेवली. नेक्स्ट बॉल. पुन्हा प्रहार केला जातं. इथे फटका चांगला आहे. लांगांच्या डोक्यावर हा संघर्षमय षटकार. थँक्यू डीजे. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर देखील चांगले फटके पाहायला मिळतात. फलंदाज सत्यवान ढोपरीच्या बॅटमधून हा षटकार पाहिला. धावसंख्या टोटल 35. हा फटका देखील चांगला आहे. अलाउन द कार्पेट चेंडू चाललाय लॉंग ऑन मिड ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील उचलती फेकती. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे प्रयत्न फसतोय. हा धक्का लागेल 5वा बॅटिंग करत असताना उसाटणे टीमला. रनआउटचा शिकार होईल. सत्यवान ढोपरी चांगला खेळ करत होता. एक षटकार पाहिलं मात्र दुसऱ्या बॉलवरती रनआउटचा शिकार झालाय. तिसऱ्या ओव्हरची
तिसरा षटक इथे समाप्त होईल. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना उसरणे संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 35 या आकड्यावरती आणि 5 धक्के लागलेत. थँक्यू डीज. तिन्ही षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 फलंदाज बाद झाले. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमचे आणि 37 धाबा धावफलकावरती. समोर अनिकेत ढोबरी हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज ज्ञानेश्वर उसाटकर हा गोलंदाज तुम्ही पाहता. पहिलाच बॉल समोर अनिकेत. पहिलाच बॉल अप्रतिम फटका क्षेत्ररक्षक आहेत अवकेच्या बाहेर. दॅट इज द माइटी अनिकेत ढोबरेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. थैंक यू डीजे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष किए भी कोई मान नहीं होता. जब तक ना पडे हथोडी की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष खरं तर करतोय मी म्हणेन. बॅटिंग करत असताना उसरणे संघ 5 धक्के लागले तरी देखील चांगला खेळ इथे पाहायला मिळता. अनिकेत ढोबरे पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. या बॉलवरती आली आहे सिंगल. 1च्या मदतीनं धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट पाहिली. संघ जाऊन पोहोचलाय डबल 44 धाबा धावफलकावरती. 44 धाबा 5 चांगले इथे मात्र मी म्हणेन 4 फलंदाज प्रवीण सर आऊट झाले आणि त्याच्या देखील आपण धावसंख्येला अगदी वेग दिला. खरं तर अजय भंडारीनं चांगलं स्टार्ट दिला. पहिल्या ओव्हरमध्ये 22 धाबा कुठून काढला. त्याच्यानंतर थोडंसं ठासरलेलं पाहिलं आपण उसरणे संघाला. पुन्हा एकदा अनिकेत ढोबरी हा फलंदाज षटकार खेचतोय. त्याच्यानंतर ही सिंगल. टोटल 44 धाबा. आता स्ट्राईकवरती फलंदाज मुकेश ॲज द ओपनर. ऑन स्ट्राईकवरती हा लो फुल टॉस बॉल खेळून काढलाय मिड ऑनला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत फक्त सिंगल. टोटल 45 धाबा. एक चांगली टोटल नक्कीच आपण प्रवीण सर मानू शकता. कारण की मागील 3 मॅचेस आपण पाहिल्या तर लो स्कोअरमध्ये धाबा डिफेन्स केला आणि या मॅचमध्ये मी म्हणेन 4 षटकांची मॅच आहे. 45 सध्या बनवलेत. अद्याप एक 3 चेंडू बाकी आहेत. जर 3 चेंडूमध्ये मी म्हणेन 5 ते 10 धाबा नक्कीच बनला तर फायटिंग टोटल नक्कीच उभारू शकता. समोर अनिकेत ढोबरी हा फलंदाज सज्ज. गोलंदाज तयार ज्ञानेश्वर. हा ब्रेकरचा बॉल फुल करायचा होता. फटका इथे फसलाय. नो मॅच लँड चेंडू डिलेवर होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट. 3रे धाबेचा प्रयत्न होता आणि 3 धाबा इथे कंप्लीट. 5 चांगली रनअप आपण पाहतोय. अनिकेत ढोबरी आणि मुकेश या 2 फलंदाजांच्या माध्यमातून या बॉलवरती आल्या 3 धाबा. संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 48 या कड्यावरती. आता अंतिम शेवटचे 2 चेंडू इथे बाकी असतील. 50 धाबा जर कंप्लीट केला तर एक नक्कीच चांगली टोटल आपण आपल्याला पाहायला मिळेल. कारण की आपण उसरणे टीमला पाहिलं मागील मॅचमध्ये डिफेन्स करायचे होते. टोटल 45 धाबा आणि त्या धाबा डिफेन्स केल्या होत्या आणि तशाच रीतीने इथे या मॅचमध्ये देखील गोलंदाजी पाहायला मिळेल. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज मुकेशच्या बॅटमधून येतोय हा दमदार षटकार. धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान स्पर्धेचे यशस्वी आयोजक योगेश शेठ मडवी यांच्या वतीनं उसाटणे टीमला आणि त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून ते मॅच एन्जॉय करतात. कारण कार्यक्रम असल्या कारणानं ते उपस्थित नाही राहू शकले, परंतु त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. अंतिम बॉल गोलंदाज ज्ञानेश्वर आणि समोर पुन्हा एकदा मुकेश. ओपनिंग ब्लास्ट करत असताना या मॅचमध्ये अंतिम बॉल. यस, क्रिकेटचे नवचित्त नियम आपण सातत्यानं पाहत आलोय. जेव्हा तुम्ही धाव घेत असा दोन्ही खेळाडूंकडून एंड करून नक्की साईड सोडली पाहिजे.
या बॉलवरती धावणे हा डॉट बॉल. अशा रीतीनं पहिला सत्र समाप्त होईल. सर्व मान्यवरांचं नक्कीच आभार व्यक्त करेन. जे मान्यवर या सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहिल्या त्या सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेचे सर्व आयोजक करते यांचा देखील खरं तर मनापासून आभार व्यक्त करतोय आपण संधी दिल्याबद्दल. त्याच्यानंतर आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर सर यांचा देखील आभार व्यक्त करतोय. पूर्ण कमिटीचा आभार. जाऊया आपण सेकंड सत्र. धाबांचा प्रवास करावा लागेल. सेकंड सत्रामध्ये नक्कीच तिरंगा धुंद्रे टीमला येणारे 24 बॉल आणि 55 धाब्यांची गरज असणार आहे. सेकंड सत्र जसा चालू होईल आपण आवाज ऐकणार. पुन्हा एकदा नक्कीच रॉकस्टार आमचे प्रवीण गायकर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तोपर्यंत डीजे नितीन यांच्या माध्यमातून ऐका एक सुमधुर संगीत. थँक्यू. हो थँक्यू. तर तत्पूर्वी ते आपण सन्मान करूया एकेकालचे आदई क्रिकेट संघाचे वेगवान गोलंदाज अर्थातच कृष्णा शेलके केडी यांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करूया. तर कृष्णा शेलके यांचा आपण सन्मान या ठिकाणी करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. मी रोशन शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कृष्णा शेलके अर्थातच केडी यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. मित्रांनो एकेकाली अतिशय वेगवान गोलंदाज परंतु अपघातानंतर क्रिकेटपासून थोडेसे दूर राहिले परंतु एक चांगली कारकीर्द ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलीत ते कृष्णा उर्फ केडी शेलके यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. संध्याकाळच्या सत्रामध्ये मंगेश इथे आता धावा वेगाने येत आहेत कारण पिच खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा प्रॅक्टिस देखील करत असतो कोपरोली क्रिकेट संघ तेव्हा त्या या मैदानावरती संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर षटकार पाहायला मिळत आहेत. खास करून संकेत कोंडीच्या माध्यमातून प्रत्येक ओव्हरमध्ये 3 ते 4 लांब लचक षटकार पाहायला मिळत आहेत. तर त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी दिवसभर ज्यांनी आम्हाला साथ दिली ते आमचे समालोचक मित्र कमी वयामध्ये अतिशय जबरदस्त समालोचन ज्यांचं पाहायला मिळालं आणि आय थिंक या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच त्यांना समालोचन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल रोशन आणि रोहित यांचा आपण आभार व्यक्त करूया. आणि त्यांचा मंगेश यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. 12 किंग रोशन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते मंगेश यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. आज मात्र पहिल्या दिवसासाठी या स्पर्धेमध्ये ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आम्हाला जोडले गेले जॉईन झाले आणि त्यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी केला जाईल. रोहित पाटील राकेश पाटील भाऊ असतात जोडीला 12 फेमस नंबर. धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं रोशन पाटील यांचं संगीत तुम्ही ऐकलत आणि या स्पर्धेचे आमचे दमदार शिल्पकार. उद्या बघा या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल. येस नितीन. आज या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं पहिला दिवस आहे त्याच्यामुळे उद्घाटन सोहळा थोडासा लेट झाला आणि मॅच देखील लेट सुरू झाली. तर उद्या तुम्हाला बरोबर 9:30 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे आणि जो संघ उपस्थित राहील नाही वेळेवरती त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. उद्याचे लॉट्स तुम्हाला आम्ही आता एका षटकानंतर नक्कीच सांगू. तो पहली गेंद तैयार. पहली गेंद के ऊपर प्रसन्ना ने बिग हिट करने का प्रयास किया था दूर से फील्डर गेंद की तरफ. व्हाट ए कैच. लगान से दौड़ लगाई सीधा 30 यार्ड सर्कल के तरफ चले आए
और क्या बढ़िया कैच पकड़ा और बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर। प्रसन्न पाटिल बैक टू द पवेलियन। बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे निजला धन्यवाद डीजे, थँक्यू। उद्या बघा, उद्या पहिली मॅच असेल जय अंबिका नागझरी विरुद्ध श्री गणेश क्रिकेट संघ वलप। दुसरा सामना असेल गावदेवी पेठ कोलके परिसरातील संघ विरुद्ध श्री चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी। तिसरी लढत असेल माऊली 11 सुकापूर विरुद्ध अथर्व 11 चिंचवली आणि अंतिम लढत असेल टायगर 11 देवत विरुद्ध आरोही स्पोर्ट्स मोरबे। या सर्व संघांना विनंती असेल की उद्या कृपया आपण 9:30 वाजता ई पोल असेल या स्पर्धेचा, तर तुम्हाला बरोबर उद्या 9:30 वाजता रिपोर्टिंग करायची याची नोंद घ्या आणि जो संघ वेळेवर उपस्थित राहणार नाहीये त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। तो पहली गेंद के ऊपर विकेट गिरा। ये गलती की है धुंधरा टीम ने, अपूर्वा 11 धुंधरे टीम ने। प्रसन्ना से और करवाना चाहिए था, पहला क्यों उन्हें पीछे रखा। ऐसा मतलब नहीं है कि आपके सामने लेफ्ट हैंडर बैट्समैन है, लेफ्ट हैंडर गेंदबाज नहीं चाहिए, वो प्रसन्ना कर सकते। प्रसन्न के पास अब ओपन टूर्नामेंट का खेलते खेलते अनुभव भी खासा आ चुका है और अमर ने जो गेंदबाजी की उस अमर को पूरी तरीके से टारगेट बनाया। तो अंपायर की मांग की गई है गेंदबाज के ऊपर, राउंड द विकेट से तैयार। बाहरी किनारा लगा है बल्ले का, फर्स्ट स्लिप में ये कैच होनी चाहिए थी। अगर ये कैच लेते तो ये और बड़ा झटका लग सकता था, राहुल बल्लेबाज मैदान से बाहर लौट सकते थे, लेकिन बाल बाल बचे मैं कहूंगा। और इसी 1 रनों के साथ अपूर्वा 11 तिरंगा स्पोर्ट्स धुंधरे टीम ने अपना खाता खोला, बल्लेबाज राहुल ने अपना खाता खोला और रन संख्या बनी है 1 रन 1 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक एंड पर किशोर सिनारे, देख सकते हैं पिछले मैच में कमाल का परफॉर्मेंस रहा बल्लेबाज का, लेकिन देखेंगे इस मैच में क्रॉस बैट जल्दी खींच लिया इस गेंद को और फेंक दिया सीधा स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के पार 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। देखिए बिल्कुल परफेक्ट रडार में गेंद आई इस वक्त बल्ले के और इस 6 रनों की मदद से किशोर ने अपना खाता खोला और कुल मिलाकर टीम की रन संख्या पहुंचती हुई 7 रन 1 विकेट के नुकसान पर। कहते हैं जहां सिर झुक जाए वही मंदिर है, जहां हर नदी सम जाए वो समंदर है। जीवन के इस कर्मभूमि में युद्ध बहुत है, लेकिन जो हर जंग जीत जाए उसे इंडिया का विराट कोहली कहते हैं। लेकिन इस बार इस जंग में क्या ये विराट कोहली बनकर उभरेंगे बल्लेबाज किशोर सिनारे, या गेंदबाजी के लिए हैं जो अजय भंडारी, जो स्वर्गीय पहलवान रामचंद्र मडवी प्रतिष्ठान 11 उसाटने टीम को कमबैक दे पाएंगे। वेरी गुड स्टार्ट, टारगेट बहुत बड़ा है उसका पीछा करते हुए। तो थोड़ी सी रुकावटें आई थी गेंदबाजी के लिए, तो यकीनन यहाँ पर डेड बॉल घोषित करते हुए अंपायर। टोटल टारगेट है 55 रनों का और मेरे ख्याल से यह प्रति ओवर की बात करेंगे तो लगभग 14 से 15 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। ऑन साइड में शॉट था बढ़िया, फील्डर तैनात किया गया था, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, अंपायर के बगल में यह कैच पकड़ा और लगता हुआ अपूर्वा 11 तिरंगा स्पोर्ट्स धुंधरे टीम को यह दूसरा बहुत ही बड़ा झटका। शानदार गेंदबाजी का परफॉर्मेंस यहां पर दिखाते हुए गेंदबाज अजय भंडारी, छक्का आया था उसके बाद तुरंत जवाब दिया और लौटना पड़ा बल्लेबाज किशोर सिनारे को। देखिए हर गेंद के ऊपर प्रहार करना ये तो जरूरी नहीं है, छक्का आया था आराम के साथ डबल सिंगल लेकर स्ट्राइक राहुल को देते, उनके बल्ले से बड़े शॉट आते, लेकिन रन भी बनाने हैं, शायद रुकना नहीं चाहते क्योंकि यह टारगेट जो बड़ा है उसको जल्दी अपनी तरफ लाने की कोशिश करते हुए मात्र बल्लेबाज को लौटना पड़ा। महेश शेलार न्यू बैट्समैन इन एट नंबर 4, चौथे क्रमांक पर बल्लेबाजी करने के लिए आते हुए। देखेंगे इनके ऊपर टीम अब काफी हद तक निर्भर करेगी। एक तरफ गेंदबाजी की बात करेंगे तो ज्ञानेश्वर उसटकर ने बहुत रन खर्च किए, 17 रन दिए अपने आखिरी ओवर में।
यहाँ पर खेलना चाहते थे स्क्वायर लेग की दिशा में, टप्पे का थोड़ा सा इंतजार किया था, लाउड अपील की गई थी अंपायर को, इम्पैक्ट लाइन देखी अंपायर ने, हाइट फैक्टर को भी देखा और सैंडी पालकर का तुरंत इशारा आता हुआ ये नॉट आउट का इशारा है, प्रेशर आता हुआ अपूर्वा 11 तिरंगा स्पोर्ट्स धुंधरी टीम के ऊपर। ये शॉट पिच लाइन की बॉल जल्दी माप लिया इस गेंद को और कवर पॉइंट सीमा रेखा की तरफ गेंद को ढकेल दिया। 4 रनों के लिए अजय भंडारी के इस ओवर से रन आए 11। 2 महत्वपूर्ण विकेट जरूर गवाए लेकिन प्रति ओवर में कम से कम 14 रन चाहिए। अब उस हिसाब से अगर बात करेंगे तो अब तो मेरे ख्याल से रन और गेंदों के बीच में फासला है, आने वाली 18 गेंदें 44 रनों की जरूरत, यानी कि कम से कम देखा जाएगा तो संदेश 14 या 14.5 रन चाहिए प्रति ओवर। दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी। दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी। अरे कोई नुरी धन्यवाद। बिल्कुल 18 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए, मेरे ख्याल से 44 रनों की जरूरत है। जबरदस्त यहाँ पर बल्लेबाजी का क्रम जरूर देखने को मिला महेश के माध्यम से। तेज गेंद डाली थी, बल्ले का बाहरी किनारा लगा था लेकिन अजय शायद गेंद के नीचे थे। बढ़िया फील्डिंग का नजारा पेश करते हुए तब तक 1 रन बटोरा बल्लेबाज ने 1 रनों की मदद से। हालांकि टीम की रन संख्या बनती हुई टोटल स्कोर कार्ड के ऊपर 12 रन जीतने के लिए 17 गेंदों में चाहिए मेरे ख्याल से अभी तक 43 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। चलिए महेश शेलार जब तक है मैदान में तब तक शायद आशाएं बनी रहेगी इस मुकाबले में। बात करेंगे मेरे ख्याल से अपूर्वा 11 तिरंगा स्पोर्ट्स धुंधरी टीम के बल्लेबाज खिलाड़ियों की। बड़ा शॉट लगाने की कोशिश, संपर्क नहीं हो पा रहा है, डॉट बॉल की समाप्ति। ये वक्त नहीं है कि आप डॉट गेंदे खेले क्योंकि आपके लिए जरूरी है कि बड़े बड़े शॉट आए क्योंकि दिल्ली अब बहुत दूर नजर आती हुई। 55 का टारगेट है और ऐसे हालातों में स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या सिर्फ और सिर्फ लगी है टोटल 12 रन। जबरदस्त गेंदबाजी की शुरुआत अमर हिलाल के द्वारा। ये लीजिए तेज बॉल डाली थी पैरों पर लेकिन नॉट आउट का इशारा अंपायर का, डायरेक्ट हिट करने का प्रयास, दूसरा रन हो सकता था लेकिन पीछे मुड़कर देखा ही नहीं। अरे ये क्या खिलवाड़ कर रही है, ऐसा नहीं है कि आपके पास रन है इसका मतलब आप ये फिजूल के रन खर्च कर सकते हो। ये 1-1, 2-2 रन की कीमत आपके लिए बहुत महंगी गिर सकती है। चलिए ये थोड़ा सा गेंदबाज के लिए थोड़ी सी दुख की बात होगी कि गेंदबाजी अच्छी हो रही है और मेरे ख्याल से साथ नहीं मिल पा रहा है फील्डरों का। 2 रन बटोरे और इसी 2 रनों की मदद से हालांकि टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 14 रनों के ऊपर। रन और गेंदों के बीच में फासला 15 गेंदें बची है। 41 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। महेश शेलार जिनके बल्ले से एक चौका जरूर आ चुका है, अभी भी उनसे काफी उम्मीदें होगी कि अंततः 24वें गेंद तक बने रहे और इस मुकाबले को अंजाम दे सके। कमाल की गेंदबाजी, अजय भंडारी 11 रन। अमर हिलाल अभी तक इस ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए। क्रॉस बैटेड खेला जरूर है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, स्क्वायर लेग के खिलाड़ी को चीरती हुई सीमा रेखा पार 4 रन। एका शेताच्या बांधावर हा माझा चेरोबा बसलाय बरे। थैंक यू डीजे भगवान चेरोबा का ये सुमधुर संगीत हालांकि सुनाते हुए डीजे सानिया नितिन जयेश इनके माध्यम से चौकों की मदद से। चलिए 4 रन बटोर लिए और 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 18 रन।
रन और गेंदों के बीच में फासला 14 गेंदें बची है, 37 रनों की जरूरत। स्लोवर गेंद की थी, उसे जल्दी जांच लिया था बल्लेबाज महेश शिलार ने। अब देखेंगे किस तरीके का परफॉर्मेंस कर पाएंगे। क्लीन बोल्ड, सीधा यार्कर गेंद और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट। कल श्री कृष्ण क्रिकेट क्लब नागजरी का पहला मुकाबला है, 9:30 बजे तुरंत रिपोर्टिंग करनी है। अगर लेट भी होती है तो शायद आपके लिए दिक्कतें पैदा हो सकती है, तो बात आप ध्यान में जरूर रखिए। भारत शेट मात्रे इनका मुकाबला होगा पहला और निश्चित तौर पर उनके खिलाफ भी काफी तगड़ी टीम होगी। तो वल्लभ टीम के खिलाफ उनका पहला मुकाबला होगा। तो कल ठीक 9:30 बजे रिपोर्टिंग करनी है। 9:30 बजे आपको आना है सुबह। यूट्यूब के माध्यम से अगर देख रहे होंगे नागजरी वाले तो उनसे हम जरूर चर्चा करेंगे कि आप 9:30 बजे आइए। भारत शेट मात्रे एक दमदार आमदार ट्रॉफी के आयोजक, उनका भी हम स्वागत करेंगे। कल मुकाबला होगा उनका। धन्यवाद। तो चलिए यहां पर बात करेंगे रन और गेंदों के बीच में फासला। अंतिम गेंदें बची है 13 और निर्णायक क्षण के ऊपर महेश शेलर का विकेट गवा चुका है। ओल्ड इज गोल्ड, दानिशर उसाटकर खेलने के लिए तैयार होंगे। 13 में चाहिए 37 रनों की जरूरत। तेज बॉल रफ्तार के साथ यहां पर बल्लेबाज को गिरफ्तार किया। डॉट बॉल की समाप्ति। आने वाली गेंदें बची है 12, जीतने के लिए 37 यानी कि 37 रनों की जरूरत। धन्यवाद डीजे, धन्यवाद संकेत खोंडे। डॉक्टर संकेत खोंडे कहां पर गायब हुए, जिन्होंने काफी बढ़िया योगदान दिया इस टूर्नामेंट के माध्यम से। तो संकेत खोंडे आप जहां भी हो आइए, कमेंट्री बॉक्स में तुरंत आपसे एक जरूरी काम है। एक जरा सा एक छोटा सा काम है, आइए। डॉक्टर संकेत खोंडे निश्चित तौर पर जबरदस्त योगदान, इनके माध्यम से इस टूर्नामेंट को डॉक्टर कीरू शेल के भी मैच का आनंद लेते हुए, पेशे से रिक्षा वाले हैं लेकिन बेहतरीन योगदान देते। आत्ताच एक आम्ही न्यूज ऐकली, कारण रिक्षावाले म्हटल्यानंतर लोकांना अडाणी बेवडे वाटतात, परंतु तो रिक्षावाला असतो, सकाळी उठून धंद्यावर जात असतो, तरुण तरुणीला कॉलेजला सोडत असतो, जॉबवाल्याला ऑफिसला सोडत असतो। कुणी तुमच्या घरी जर आजारी पडला तर तो तेवढ्या रात्री जीवाची पर्वा न करता तो भले रिक्षा घेऊन येतो। आणि आत्ताच आम्ही एक न्यूज ऐकली की एका रिक्षावाल्याने काहीतरी घरात काहीतरी आडनाव होता की 3 वर्ष संध्याकाळी 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजेच रात्रीमध्ये जे कोणी रुग्ण असतील किंवा कोण आजारी पडल्यास त्यांच्यासाठी विना मोफत आज त्यांच्यासाठी 3 वर्ष झाली। ही रिक्षावाल्यांसाठी भाग्याची गोष्ट असेल, परंतु काहींनी कमेंट केली होती दादा भाडा थोड़ा कमी करा सांगताना। तो जबरदस्त गेंदबाजी, पहली गेंद डॉट आती हुई गेंदबाजी के मार्ग पर आप देख सकते हैं उज्जवल ढोपरी, जिन्होंने आते ही तेज गेंद फेंकी और ये देखिए बल्ले पर संपर्क नहीं हुआ। डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई। निकाल दे अपने दिल से हर डर को, नजरें मिलाएंगे नहीं फिर तेरे नजर को, दामन भर जाएगा सितारों से तेरा जब दुनिया देखेगी तेरे उभरते हुए हुनर को। हाफ ट्रैकर की बॉल, नहीं कुछ कर पा रहे बल्लेबाज। डॉट गेंदें लगातार हो रही है और ऐसे हालातों में पूरी तरीके से प्रेशर 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 कुकर की सीटी बिल्कुल अब बज रही है, क्योंकि अंतिम गेंदें बची है मेरे ख्याल से 10। जीतने के लिए 6 छक्के चाहिए। ज्ञानेश्वर उसाटकर एक अनुभवी खिलाड़ी है। कहते कि शेर चाहे कितना भी बूढ़ा हो वो घास नहीं खाता, वो मांस ही खाता है, लेकिन वो शेर को कब स्ट्राइक मिलेगी। धुंधरे टीम के सबसे अनुभवी खिलाड़ी है। लेकिन उज्जवल तैयार, लोअर फील्ड टॉस बॉल ऑफ साइड में ड्राइव किया, डीप लॉन्ग ऑफ में फील्डर आते हुए उठाते हुए अनिकेत ढोपरी। तब तक 1 रन मुकम्मल 1 रनों की मदद से। हालांकि टीम की रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर 19 रन। रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 9 गेंदें बची है और 36 रनों की आवश्यकता। जो जीतेगा सुपर 12 में जगह पक्की बना कर पाएगा और सुपर 12 में सुबह के सत्र में 2 मुकाबले जीतते हुए गावदेवी पेंदर टीम क्वालिफाई हो चुकी है और उनके खिलाफ सुपर 12 में जाने के लिए ये जगह कौन सी टीम बना पाएगी, धुंधरे या उसाटने। स्लोवर गेंद थी, लेफ्ट ड्राइव ये गेंद को खेला है और सीधा अनिकेत ढोपरी के हाथों में, कोई गलती नहीं। और अपूर्वा 11 तिरंगा स्पोर्ट्स धुंधरे टीम को लगता हुआ ये चौथा छटका।
धन्यवाद डीजे। संकेत किसी के पीछे नहीं लगते, संकेत के पीछे दुनिया लगती है, क्योंकि इतना बड़ा रुतबा है, इतना बड़ा नाम उन्होंने कमाया है। आज जॉब अगर देखेंगे उनका तो लगभग सैलरी 25,000 तक उनकी सैलरी है और अच्छा योगदान देते हैं जब कोपुली टीम खेलती है। और निश्चित तौर पर हमेशा इस टूर्नामेंट के लिए भी 5 नहीं बल्कि 7 दिन की छुट्टी पूरी तरीके से लेते हुए और बिल्कुल विकेट कीपर के पीछे आमदार प्रशांत दादा ठाकुर का बैनर है, वहां से मैच का आनंद लेते हुए ये थोड़े से फिंगर रोल करने की कोशिश, स्लोपर बॉल थी स्क्वायर लेग की तरफ, डीप में आकर गेंद को उठाए, फील्ड करे, तब तक एक ही रन, एक के साथ बढ़ता हुआ स्कोर है 20 रन। 55 रनों का टारगेट का पीछा करना है, अभी भी 7 गेंदें बची है, 35 रनों की आवश्यकता। इस गेंद के ऊपर नंबर आएगा 6 तो शायद बनी रहेगी, वरना डॉट बॉल आएगा तो लगभग तय होगा कि आपको 6 में 6 बनाने छक्के। उज्जवल ठोपरी तैयार होते हुए, चलिए डॉट बॉल की समाप्ति, इसी के साथ ओवर नंबर समाप्त हुआ तीसरा और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद अपूर्वा 11 तिरंगा स्पोर्ट्स धुंधरी टीम की रन संख्या बनी है 20, जीतने के लिए 6 गेंदे 35 की आवश्यकता। धन्यवाद डीजे। देखिए रोहिदास मात्रे सुप्रसिद्ध पेंटर वाकड़ी के बिल्कुल सुबह से मैच का आनंद लेते हुए रोहिदास मात्रे वाकड़ी आपका हम स्वागत करते हैं, आपके समेत आपके दोस्त भी लगातार पूरे दिन का मैच में आनंद लेते हुए थोड़े से नाखुश होंगे। हालांकि गांव देवी चैंपियन वाकड़ी टीम शायद खराब परफॉर्मेंस करी थी, इसकी वजह से थोड़े से नाखुश जरूर होंगे, लेकिन चलिए यहाँ पर बात करेंगे 6 गेंदों में 35 रनों की बिल्कुल आवश्यकता है। तो गेंदबाजी के लिए गेंदबाज आएंगे रोशन हजारी, गेंदबाजी के मार्ग पर आते हुए 6 गेंदों में चाहिए 6 छक्के, तभी ये शायद मुकाबला बन सकता है, वरना चित्र साफ स्पष्ट है कि यहां पर बात करेंगे तो ये मुकाबला जीत के कगार पर जाएगी। पहली गेंद ऑन साइड में खेला जरूर है, मिड विकेट में फील्डर मौजूद है और यकीनन यहां पर रन मिलेगा। मेरे ख्याल से सिर्फ 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 21 रन। डॉक्टर संकेत कोंडे आइए, लगातार मेरे ख्याल से ये चौथा मुकाबला है जो चेस नहीं हुआ है और यकीनन यहाँ पर बात करेंगे तो ये पूरी तरीके से दबाव वाला क्रिकेट खेलते हुए। हाँ संकेत बोल। तो संकेत बिल्कुल हमें फोन पर जानकारी देते हुए कि लोग गौतमी पाटिल के पीछे हो चुके हैं, लोग कहते हैं कि सबसे कातिल गौतमी पाटिल, लेकिन संकेत हमें फोन पर बताते हुए कि रोहित पाटिल सबसे कातिल। ठोक दीजिए। धन्यवाद, बिल्कुल रोहित पाटिल, ये संगीत हमें बताते हुए जहां पर हमारे संकेत कोंडे छक्का आया, बहुत देर हो चुकी है, ये छक्के पहले आते तो शायद मेरे ख्याल से इस मुकाबले में पूरी तरीके से कमबैक कर सकती थी। 3 गेंदें बची है, अब जीतने के लिए 28 रनों की बिल्कुल आवश्यकता है। आज खेल का पहला दिन रहा, कोई भी टीम के लिए कोई भी किसी भी खिलाड़ी ने इस टूर्नामेंट को कोई भी तकलीफ नहीं दी, नियमों का सभी ने पालन किया और निश्चित तौर पर अच्छा 8 टीमों ने आज मात्र खेल दिखाया। चलिए अलॉन्ग द कारपेट डीप कवर की तरफ इस गेंद को खेला है, 1 रन जरूर मुकम्मल होगा 1 रनों की मदद से। हालांकि टीम की रन संख्या बनती हुई टोटल 28 रन, अब जीतने के लिए चाहिए 2 गेंदें 27 रनों की आवश्यकता। हमारे सिविल इंजीनियर बिल्कुल आप स्कोरिंग की भूमिका में देख सकते हैं, बबली एक अपडेटर है रायगढ़ जिले के सुप्रसिद्ध, वैसे कॉमर्स सब स्टडी उन्होंने की है और स्कोरिंग की एक बेहतरीन भूमिका निभाते हुए लगभग डॉट बॉल की समाप्ति और रास्ता तो साफ नजर आ चुका है कि सुपर 12 में 10 तारीख को जगह बनने वाली टीम तो फिलहाल बन चुकी है। इस एक गेंद के बाद स्वर्गीय पहलवान रामचंद्र मढ़वी प्रतिष्ठान 11 उसाटने टीम, परफॉर्मेंस गेंदबाजों का खतरनाक रहा, प्रसन्ना को दूसरे ओवर में लाया, ये थोड़ी सी गलती हुई, अमर से गेंदबाजी की और इस मुकाबले में मात्र
हार का सामना करना पड़ा। हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम स्वर्गीय पहलवान रामचंद्र मडवी 11 उसाटने और हार्ड लक टीम अपूर्वा स्पोर्ट्स तिरंगा 11 धुंधरे टीम।